मित्रांनो, सध्या मार्केटमधली सर्वात हॉट न्यूज काय माहिती? टाटा कंपनी त्यांच्या 110 सीसी, 125 सीसी आणि 200 सीसी बाईक्स बाजारात उतरवणार आहे. म्हणजे कार कंपनीतली ही जायंट किलर कंपनी मोठ्या थाटात बाईक्स मार्केट काबीज करण्यासाठी सज्ज झाली. आता स्वदेशीचे चाहते असाल तर 2 मिनिटं तुम्ही पण या न्यूजमुळे शॉकमध्ये गेला असाल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टाटाच्या नवीन बाईक्स कशा दिसतायत ते सर्च करून Googleला पाहिलं असेल किंवा Insta, Facebookला स्क्रोल करताना या अशा टाटांच्या गाड्या तुमच्या नजरेस पडल्यावर ते फोटो तुम्ही सेव्ह करून अभिमानानं WhatsAppला शेअर केले असतील. एवढंच काय, नवीन गाडी घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी तर आता मनातल्या मनात आता आपण मेड इन इंडिया बाईकच घेणार म्हणून चंग बांधला असेल. आता इतकं सगळं करून झालं असेल तर भावांनो, जरा थांबा, कड काढा. उगा उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असला काहीतरी प्रकार करू नका. कारण टाटा कंपनीनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये की ते टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतात म्हणून. मग नेमका सगळा काय प्रकार आहे? सकाळ, टाइम्स नाव मराठी सारखे मीडिया क्षेत्रातील एस्टॅब्लिश्ड न्यूज ब्रँड्स फक्त रुमर्सवर आधारित न्यूज कसे काय देऊ शकतात? खरंच टाटा कंपनी त्यांच्या बाईक्स लॉन्च करते का ही सगळी फक्त फेक न्यूज आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ही टाइम्स नाव मराठीने दिलेली बातमी बघा. त्यांच्या वृत्तानुसार टाटा मोटर्सनं सर्वसामान्य ग्राहकांसाठी फक्त 17,899 रुपयात 200 सीसी हायब्रिड बाईक लॉन्च केली. दमदार इंजिनसह ही बाईक 45 kmpl मायलेज देते. भारतीय वाहन बाजारात पुन्हा एकदा टाटा मोटर्सनं नवा इतिहास रचलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे बातमीमध्ये असं पण लिहिलंय की 4 चाकी वाहनांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता कंपनीनं 2 चाकी वाहन क्षेत्रात पाऊल टाकत टाटा 200 सीसी हायब्रिड बाईक 2025 ही अभिनव मोटरसायकल लॉन्च केली. परफॉर्मन्स, डिझाईन आणि इंधन कार्यक्षमतेचा संगम असलेली ही बाईक बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली. आता खरं तर टाटा कंपनीची बाईक येते ही गोष्ट खुद्द टाटा कंपनीलाच माहिती नाहीये. त्यांनी अशा प्रकारची कोणतीही ऑफिशियल घोषणा केलेली नाही. सध्या टाटा कंपनीच्या गाड्या फक्त सोशल मीडियामध्ये आणि काही बातम्यांमध्ये लॉन्च झाल्यात. बाकी त्यात काही खरं नाही. बरं, आपल्या सोशल मीडियात नेमका काय दावा करण्यात आलाय ते सुद्धा पाहूयात. तर काही बातम्यात आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलंय की टाटा मोटरची नवी क्रांती. फक्त 17,899 रुपयात 200 सीसी हायब्रिड बाईक 85 किलोमीटर मायलेजसह बाजारात टाटाची धडाकेबाज एंट्री. भारतीय वाहन बाजारात पुन्हा एकदा टाटा मोटर्सनं नवीन इतिहास रचलाय. 4 चाकी वाहनांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता कंपनी 2 चाकी वाहन क्षेत्रात पुन्हा एकदा थाटात पाऊल टाकण्यास सज्ज झाले. टाटा मोटर्सकडून येणारी ही बाईक धाडसी आणि फ्युचरिस्टिक लुक्ससह येणारी हायब्रिड बाईक भारतीय रायडरसाठी एक नवा मापदंड ठरणार आहे. टाटाची ही बाईक पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असिस्ट असलेल्या 200 सीसी स्मार्ट हायब्रिड इंजिनसह येते, ज्यामुळे 85 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत रेकॉर्ड ब्रेकिंग मायलेज मिळतं. आता ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात कार्यक्षम आणि पर्यावरण स्नेही बाईक ठरते. फक्त 17,899 रुपये एक शोरूम किंमत असलेली ही बाईक भारतीय बाजारात प्रचंड चर्चेचा विषय ठरते. या आकर्षक किमतीसोबत टाटा मोटर्सकडून खास फायनान्स पर्याय देण्यात आलेत, ज्यात महिन्याला फक्त 599 पासून EMI सुरू होणार आहेत. आता बघितलं का, 17,899 मध्ये बाईक आणि महिन्याला 599चा EMI. मोबाईलचा हप्ता पण यापेक्षा महाग असतो. बरं, ही सगळी काळजात धडकी बनवणारी माहिती देऊन सुद्धा सोशल मीडियावाले स्वदेशी भक्तांचा हेतू संपूर्ण झालेला नाहीये. बाईकची वैशिष्ट्ये सांगून झाल्यावर त्यांनी असा दावा केलाय की कंपनीनं 3 वर्षांची हायब्रिड सिस्टम वॉरंटी आणि कमी खर्चिक सर्व्हिस प्लॅनची हमी दिली. त्यामुळे ही बाईक केवळ परफॉर्मन्स आणि डिझाईनच्या बाबतीतच नाही तर स्मार्ट मोबिलिटी आणि परवडणाऱ्या किमतीच्या श्रेणीत सुद्धा एक क्रांतिकारी पर्याय ठरणार आहे. टाटा 200 सीसी हायब्रिड बाईक 2025 ही केवळ आजच्या रस्त्यांसाठीच नाही तर उद्याच्या पर्यावरण स्नेही भारतासाठीही तयार करण्यात आली. तसंच तंत्रज्ञान, परफॉर्मन्स आणि अर्थकारण या तिन्हींचा संगम असलेली ही बाईक भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरण्याची दाट शक्यता आहे. आता हे झाले सगळे दावे, पण मित्रांनो, दावे खोटे असू शकतात. आम्ही जेव्हा नेटवर्कची खात्री करण्यासाठी माहिती शोधली, टू व्हीलर, फोर व्हीलर क्षेत्रातल्या अपडेट्स ठेवणाऱ्या तज्ज्ञ लोकांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाजारात टाटा कंपनीनं त्यांच्या बाईक्स आणल्याची बातमी सोशल मीडियावर फिरते ती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी अफवा आहे. या संदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाहीये. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे त्या बातमीमध्ये अधिकृत घोषणेचा अभाव आहे. टाटा मोटर्सनं पारंपरिक मोटरसायकल किंवा इलेक्ट्रिक बाईक विकसित किंवा लॉन्च करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा, प्रेस रिलीज किंवा निवेदन जारी केलेलं नाहीये. दुसरा मुद्दा म्हणजे अवास्तव किमती आणि तांत्रिक दावे. बातम्यांमध्ये सांगितलेल्या मोटरसायकलच्या किमती आणि मायलेजची आकडेवारी सध्याच्या बाजारपेठेतील तांत्रिक व आर्थिक वास्तवाशी सुसंगत नाहीये. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे टाटा कंपनीचा सध्याचा व्यावसायिक फोकस. टाटा मोटर्स ही कंपनी प्रामुख्याने 4 चाकी प्रवासी वाहनं, व्यावसायिक वाहनं आणि इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. परंतु तिची पारंपरिक 2 चाकी वाहन निर्मिती क्षेत्रात कोणतीही सक्रिय उपस्थिती किंवा उत्पादन सुविधा नाहीये.
त्यानंतर काही उद्योग वृत्तांनुसार टाटा मोटर्स भविष्यात 2 चाकी बाजारात पुन्हा प्रवेश करण्याचा विचार करते आणि कदाचित 2026 किंवा 2027च्या सुरुवातीला काही नवीन प्रकल्प सादर होऊ शकतात. मात्र सध्या तरी या सर्व फक्त अफवा आहेत. पुढे 5वा मुद्दा म्हणजे टाटा समूहाची स्ट्रायडर नावाची एक कंपनी जी इलेक्ट्रिक सायकल विकते. मात्र त्यांची किंमत साधारणतः 30,000च्या आसपास असते. सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या बाईक्सच्या अवास्तव किमती जसं की 25,000, 45,000 आणि हाय मायलेज याचा सध्याच्या मोटरसायकलींशी कुठलाही संबंध नाहीये. मग यातून काय निष्कर्ष निघतो तर टाटा मोटर्सने कोणतीही मोटरसायकल बाजारात लॉन्च केल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. कंपनीकडून अधिकृत माहिती येईपर्यंत अशा पोस्ट किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. मग प्रश्न हा उरतो, सध्या अशा खोट्या बातम्या कुठून आणि का पसरवल्या जात आहेत? अमेरिका आणि चीनला टक्कर देण्यासाठी किंवा आपण कुणावरही डिपेंड नाही हे दाखवण्यासाठी काही कथित स्वदेशी भक्त लोकांकडून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत बघा कसा स्वतःच्या हिमतीवर उभा आहे हे त्यांना दाखवून द्यायचे. त्यासाठी ते AI ची मदत घेऊन टाटा कंपनीच्या गाड्या तयार झाल्यात अशा सोशल मीडियावर खोट्या पोस्ट टाकत आहेत. त्यांना माहिती आहे टाटा या नावाभोवती अनेक देशवासियांना सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीचा गैरफायदा हे लोक घेत आहेत खोट्या प्रसिद्धीसाठी. भारताची याहून वेगळी आणि चांगली क्षमता आहे. या अशा वस्तू किंवा स्वस्त गाड्या बनवण्यापेक्षा टाटा कंपनी अधिक मजबूत आणि सुरक्षित गाड्या बनवण्यावर लक्ष देईल, कारण ती त्यांची स्ट्रेंथ आहे आणि टाटा देशाची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा टाटाची टू व्हीलर घ्यायची म्हणून थांबला असाल तर स्वतःला सावरा आणि आता मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी शोधा. तुमच्यापैकी कुणी टाटाची ही गाडी रस्त्यावर पळताना पाहिली आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.